परसबाग असं आपण अनेक वेळा ऐकतो, पण परसबाग म्हणजे नक्की कशी असते ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला इथे बघायला भेटतं आहे. या ठिकाणी केळीची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, या ठिकाणी फणसाचं झाड आहे, चिक्कूची झाडं आहेत आणि असे आपल्या अंगणात. आणि इकडे बघा, इथे गोठा आहे. गोठ्यामध्ये हा मांडव घातलेला आहे जो उन्हाळ्यात गुरांना नैसर्गिक हवा देतो. किती कडक उन्हाळा असला तरी अशा या नैसर्गिक मांडवामध्ये गुरांना आराम भेटतो. त्यांच्या त्या गोठ्यात कोंबड्या आपल्याला चरताना दिसत आहेत, दाणे खाताना दिसत आहेत. गोठ्यात म्हशी आहेत. दुपारचं जेवण झाल्याच्यानंतर त्यांचं या ठिकाणी रवण चालू आहे. तिथं ही गंज आहे, या साईडला आणखी एक गंज आहे. ही या ठिकाणी आपल्याला झोपाटी बघायला भेटते. अशी झोपाटी आहे. आणि हे बघा, हे मोठे मोठे आंबे. आणि इथे एक पाळलेला छोटासा कुत्रा पण आहे. तर असं हे घर आणि त्या घराच्या अंगणात अशी ही बाग म्हणजे एक जुन्या काळचं जीवन. आणि घर पण तुम्ही बघू शकता, जी जुनी घरं आपण बोलायचं त्या प्रकारची घरं आहेत. कौलारू घर आहे. त्याच्या पुढं संध्याकाळची गुरांना आतमध्ये घ्यायचा गोठा, तिथे कोंबड्यांना डाळायचं त्यांचा पिंजरा या ठिकाणी आहे. जुन्या काळातला दरवाजा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतोय. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण इथे शेतीतलं काम करायचं या ठिकाणी रोटर आपल्याला दिसतोय. आणि ही जी मोरी बोलतात, न्हाणी बोलतात आंघोळीची, आणि चिप चिप म्हणून जे बोलतात की ज्याच्यावरती लहानपणी आपण सर्वांनी आंघोळ केलेली असेल गावाकडे, तशी ही बघा इथे चिप आहे. याच्यावरती आपण आंघोळ करू शकतो, कपडे धुतले जातात. इथे महिलांची आंघोळीची या ठिकाणी व्यवस्था, आणि इकडे भांडी घासायची व्यवस्था. हे पाणी तापवण्यासाठी बंब इथं आहे. अतिशय सुंदर असं हे नैसर्गिक व्यवस्था इथं आपल्याला बघायला भेटते. लाकडं फोडण्यासाठी किंवा गुरांचा जो चारा असतो तो तोडण्यासाठी ही लाकडी खांडण इथं आपल्याला बघायला भेटते. सुंदर. थँक्यू.